टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावामध्ये शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळलंय। टोमॅटोनं भरलेल्या उभ्या पिकांवरती रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। पिकवलेल्या टोमॅटोवरती पांढरे डाग पडतायत, त्यामुळे बाजारामध्ये टोमॅटो 2 रुपयाला प्रति किलो विकावे लागतात। शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नाहीये, त्यामुळे टोमॅटोवरती रोटावेटर फिरवल्यानं शेतामध्ये लाल चिखल होतोय। ह्या गावातील 60 ते 70 शेतकऱ्यांचा सुमारे 30 ते 40 लाखांचा लागवडीचा खर्च आणि सुमारे 1.5 ते 2 कोटींच्या वरती उत्पन्नावरती पाणी फेरलं गेलंय। या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सुद्धा शेतकरी करतायत। टोमॅटोच्या 25 किलोच्या एका कॅरेटला 60 ते 70 रुपये फक्त मिळतात। यामध्ये तोडणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नाही। लागवड खर्च आणि उत्पन्न तर वेगळंच राहिलं। गावातील सुमारे 60 ते 70 शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे। नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही 2 महिन्याखाली टमाट्याचं पीक लागवड केली। याचा एकंदरीत एकरी आमचा 50 ते 60 हजार रुपये खर्च झाला। दरवर्षीचा विचार जर केला तर हा 2 लाख रुपयाचं आमचं पीक होतं साधारण। पण यावर्षी वातावरणाने एक तर आमचा खर्चामध्ये बी 1.5 पट वाढ झाली आणि हा व्हायरस एक कंपनीचा आला आहे की बाहू कंपनीचं आमचं रोप होतं। यावर्षी यांनी जास्त अटॅक झाला। दरवर्षी आम्ही टोकिता बी लावत गेलो, त्या बी कंपनीचा असाच इन्फेक्शन रोग येत होता। त्याच्यामध्ये बनवून आम्ही यावर्षी व्हरायटी चेंज केली, पण या बी व्हरायटीमध्ये भरपूर आमचं नुकसान झालं। त्याच्यामुळे आम्हाला हे दुर्दैवानं रूटर करायची पाळी आली। त्याच्यामध्ये आमच्या सर्व गावामधून जवळपास 70 ते 80 एकर टमाट्याचे प्लॉट आहेत। सर्व शेतकऱ्याचं याच प्रकारे हाल झालेत। साधारणतः आपल्या गावातील किती नुकसान झालं असेल? आमच्या गावामध्ये जवळपास 70 ते 80 एकर प्लॉट आहे। सर्वांचं एकंदरीत 1.5-2 लाख रुपये एकरचं म्हणजे 1 कोटी 1.5 कोटीच्या वर नुकसान झालेलं आहे। आणि तुमची काय मागणी आता? शासनानं या 2 कोटी नुकसानीचं काहीतरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपाई म्हणून काहीतरी मदत करावी, ही आमची सर्व शेतकऱ्यांची शासनातर्फे विनंती आहे।